नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित माध्यम सेमी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 60 गुणांसाठी आहे. यामध्ये तोंडीसाठी 10 गुण व लेखी परीक्षेसाठी 50 गुण आहेत. पार्ट 1 ओरलसाठी टेल द फॉर्म्युले. शिक्षक काही फॉर्म्युले विचारतील, ते फॉर्म्युले सांगायचे आहेत. एरिया, व्हॉल्यूम, सरफेस एरिया, एक्सपान्शन फॉर्म्युला. सेकंड, फाइंड एरिया ऑफ इरेग्युलर फिगर बाय यूजिंग ग्राफ पेपर. एनी 2 5 मार्क्स. पार्ट 2 रिटर्न. लेखी परीक्षेसाठी प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 3A फिलिंग द ब्लँक्स 4 मार्क्स. यामध्ये 4 फिलिंग द ब्लँक्स विचारलेले आहेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करा, उत्तरे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवताना याची मदत होणार आहे. पहिलं फिलिंग द ब्लँकचं उत्तर आहे एफ. सेकंड, परपेंडिक्युलर. थर्ड, डिवायझर. फोर्थ, बायसेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बी. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. 3x + 12 = 2x - 4. आन्सर x = 8. सोडवून दिलेलं आहे उदाहरण, व्यवस्थित पहा. सेकंड, 5 (x - 3 = 3 (x + 2). 5ने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 5x - 15 = 3x + 6. कॅल्क्युलेशन केलं, x = 21/2 आन्सर आलेला आहे. सी क्वेश्चन, इफ बेस ऑफ अ पॅरलोग्राम इज 22 cm and its height is 15 cm, find its area. 2 marks. Area of parallelogram = base into height. Base 22, height 15. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 22 × 15, आन्सर 330 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4A. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ गिवन फिगर बाय यूजिंग फॉर्म्युला. 3 मार्क्स. व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाइट. 3 × 3 × 6, 54 cubic unit. B question, the ratio of weights of copper and zinc in bronze is 12:8. Find the weight of zinc in a bronze utensil. weight 1.4 किलोग्रॅम. टोटल पार्ट किती आहेत? 12 + 8 20. फ्रॅक्शन ऑफ झिंक 8/20. 20 पैकी 8 झिंकचे आहेत. त्याला 4ने डिवाइड केलं म्हणजेच 5 पैकी 2. आता वेट ऑफ झिंक 1.4 × 2/5. कॅल्क्युलेशन केलं, 0.56 किलोग्रॅम. आता 0.56 किलोग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम असणार आहे? 560 ग्रॅम्स. सी क्वेश्चन, अजय वेट इज देअर टाइम्स द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर. फाइंड हिज ब्रदर वेट इफ सम ऑफ देअर वेट इज 64 किलोग्रॅम. 3 मार्क्स. लेट द वेट ऑफ अजय यंगर ब्रदर बी m. अजय वेट 3m. अजयच्या भावाचं आपण वजन m मानलेलं आहे, म्हणून अजयचं वजन 3m येणार आहे. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन m + 3m = 64. ॲडिशन केली, 4m = 64. आता 64ला 4ने डिवाइड करायचं आहे. 16 येणार. mची किंमत 16. m = 16 किलोग्रॅम. आन्सर, अजय's ब्रदर वेट 16 किलोग्रॅम. नेक्स्ट क्वेश्चन डी. स्टेट द टेस्ट बाय विच ट्रायंगल इन इच पेअर आर कॉन्ग्रंट. 2 मार्क्स. डायग्राम पहा. फर्स्ट आणि सेकंड. फर्स्टचा आन्सर AAS टेस्ट आणि सेकंड SSS टेस्ट आहे. ई क्वेश्चन, राईट करेक्ट ऑप्शन इन बॉक्स विच इज नॉट अ पॉलिनॉमियल. आन्सर, ऑप्शन नंबर 4. रिझन पहा. कारण mचा इंडेक्स -5 आहे, बाकीचे सर्व इंडेक्स पॉझिटिव्ह आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 डिवाइड. यामध्ये 2 प्रॉब्लेम दिलेले आहेत डिवाइडचे 6 गुणांसाठी. दोन्हीही पुस्तकातून पाहून व्यवस्थित सोडवा. बी क्वेश्चन, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ 4000 आर इन्व्हेस्टेड फॉर 3 years ॲट द रेट ऑफ 12.50% पर इयर. आन्सर सोडवून दिलेला आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला पहा. A = P (1 + R/100 n).
दिलेल्या व्हॅल्यू लिहिल्या 4000 इंटू 1 प्लस 12.5 अपॉन 103. आता 1/8 कसा आन्सर आलेला आहे पहा. 12.5च्या टेबलमध्ये 108 नंबरला आहे. 1 प्लस 1/8 कॅल्क्युलेशन केलं 9/8 आलेला आहे. आता 9/8 3 आहे, त्यामुळे इकडे बाजूला 3 वेळा गुणाकार केला आणि ते सर्व कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 4000 गुणिले 9/8 गुणिले 9/8 गुणिले 9/8 याचं उत्तर 5495 येत आहे. चक्रवाढ व्याज बरोबर A-P. आता प्रिन्सिपल जे दिलेलं आहे ते 4000 आहे आणि टोटल अमाऊंट 5695 आलेली आहे, म्हणून उत्तर 1695.31. नेक्स्ट क्वेश्चन सी. फाइंड द एरिया ऑफ फॉलोइंग ट्रायंगल. ऑल मेजरमेंट गिवन इन सेंटीमीटर 3 मार्क्स. सुरुवातीला सेमी पेरीमीटर काढायचं आहे. अर्ध परिमिती S=34 येत आहे. कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. एरिया ऑफ अ ट्रायंगल फॉर्म्युला लिहिलेला आहे. दिलेल्या सर्व किमती फॉर्म्युल्यामध्ये लिहिल्या, कॅल्क्युलेशन करून दाखवलेले आहेत. पुन्हा फॅक्टर पाडलेले आहेत, कॉमन संख्या काढलेल्या आहेत. जे कॉमन नंबर आहेत ते 17 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 मल्टिप्लिकेशन केलं 204 स्क्वेअर सेंटीमीटर आन्सर येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन डी. C is the center of the circle whose radius is 10 centimeter. Find the distance of the chord from the center if the length of the chord is 12 centimeter. दिलेल्या माहितीनुसार रफ डायग्राम इथे काढलेली आहे. रेडियस OB 10 सेंटीमीटर, कॉर्ड AB 12 सेंटीमीटर, म्हणून AT = TB 6 सेंटीमीटर. हाफ हाफ होणार आहे AT आणि TB. पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र लिहिलं, कारण OT लंब असल्यामुळं Tचं मेजरमेंट 90 डिग्री असणार आहे. फॉर्म्युला लिहिला OB² = OT² + TB². व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत आणि कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 64 OT². स्क्वेअर रूट काढलं, 64 8चा स्क्वेअर आहे. आन्सर 8 सेंटीमीटर डिस्टन्स असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 6A. द फॉलोइंग टेबल शो द इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स used by 25 families of Rampur village in a month of May. Complete the table and answer the following questions. इलेक्ट्रिसिटी यूज्ड युनिटमध्ये दिलेले आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे फॅमिलीची. फर्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी? 2. स्टेट द स्कोअर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. 75. मीन 57 मीन पहा कसा येतोय. FI × XI हा टेबल आपल्याला सोडवावा लागणार आहे. त्यानंतर यांची ॲडिशन सर्व करायची आहे. 1425ला 25नी डिवाइड करायचं आहे. मीन 57 येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बी. हाऊ मच वॉटर विल अ टँक होल्ड इफ द इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक इज 1.6 मीटर अँड इट्स डेप्थ इज 0.7 मीटर. रेडियस फाइंड करूया. D/2. रेडियस 0.8 मीटर येणार आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर πr²h. फॉर्म्युला लिहून दिलेल्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. कॅल्क्युलेशन केलं 1.4074 मीटर क्यूब आलेला आहे. आता 1 मीटर क्यूबमध्ये 1000 लिटर वॉटर बसतं, त्यामुळे 1000नी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आन्सर 1407.4 लिटर्स. सी क्वेश्चन. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल 3 मार्क्स. नेम. पेंटागॉनल पिरॅमिड दिलेला आहे. हेक्झॅगॉनल प्रिझम दिलेला आहे. त्यांचे शेप्स दिलेले आहेत. फेसेस 6, हेक्झॅगोनलचे फेसेस 8. वर्टेक्स पहा. पेंटागॉनलचे 6, हेक्झॅगोनलचे 12. एजेस. पेंटागॉनलच्या 10, हेक्झॅगोनलच्या 18. डी क्वेश्चन. द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन स्टँडर्ड 5th to स्टँडर्ड 8th in ZP school is given in the table. Draw a subdivided bar graph to show the data. Scale on y-axis 1 centimeter is equal to 10 student. इत्तेनुसार नंबर ऑफ बॉईज दिलेले आहेत, गर्ल्स दिलेले आहेत. त्यानुसार ग्राफचा पेपर वापरून आलेख काढायचा आहे.
अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.